का? परमार्थामध्ये आई आली म्हणून। जे साधक आहेत, जे भगवत भक्त आहेत, त्यांच्या परमार्थ मार्गामध्ये जेही कोणी व्यत्यय आणतात, अडथळे करतात, आडवे येतात, साधकाला ते कधीही आवडलेले नाही। साधकाने, भगवत भक्तांनी त्यांचा त्याग केलेला आहे। भरतापनी माता तजे, पिता तजे प्रहलाद, विभीषणापना भाई तजे, श्रीराम भगवत भक्तांच्या भक्ती मार्गामध्ये ज्यांनीही व्यत्यय आणला, अडथळे उत्पन्न केले, जेही आडवे आले, साधकांनी, भगवत भक्तांनी त्याचा त्याग केलेला आहे। मग ती संपत्ती असेल, पत्नी असेल, पुत्र असेल, माता असेल किंवा पिता असतील, आई वडील नकोसे कधीही वाटत नाही। परंतु परमार्थामध्ये जर भक्ताला जर ते आडवे यायला लागले तर ते आई वडील नकोसे वाटते। पण आजची स्थिती उलट आहे। आजची स्थिती अशी आहे की मुला मुलींना आई वडील नकोसे वाटतात। पण का नकोसे वाटतात? त्याच्या मागे कारण आहे। आज मुला मुलींना आई वडील वैरी वाटतायत। का वाटतायत? कारण स्वच्छंदी वागू देत नाहीत म्हणून वाटतात। मुलं मुली जर लहानाचे मोठे झाले, तरुण मुलगा झाला, त्याने घरातली मोटरसायकल घेतली आणि मुलांना, मित्रांना पाठीशी घेऊन तो जर गाडीवर निघायला लागला, वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करायला लागला, आई वडील म्हणतात, बाबा रे, इतक्या लांब कुठे मित्रांबरोबर जाऊ नको। हुल्लडबाजीमध्ये तू कुठेही जोरात गाडी चालवशील, न जाणो काहीही होईल। आज काय पाहायला मिळते आणि काय वाचायला मिळते? कारण आज स्थिती अशी आहे, मुलं तरुण झाले, गाडी घेतली, कुठेतरी समुद्राच्या किनाऱ्यावर जात आहेत, कुठेतरी उंच कडेवर डोंगरावर जात आहेत, सेल्फी काढण्याच्या नादामध्ये काय काय घटना घडतायत आपण बघतो। जोरात गाडी चालवतायत, तारुण्य असतं मुसमुसलेलं, त्याच्यामुळे कुणापुढे वाकत नाहीत। आणि अशा स्थितीमध्ये जेव्हा स्टंटबाजी करायला जात आहेत, गाडी कुठल्या कुठे नेतायत, त्यावेळेस त्यांना रस्त्यावर प्राणांत त्यांचा होतो। ही स्थिती आई वडिलांना भीतीदायक वाटते आणि आई वडील म्हणतायत कुठे जाऊ नको मित्रांबरोबर। त्यावेळेस मुलांना आई वडील वैरी वाटतात। काय फरक पडतोय गेलो तर? मुलांना आई वडील तेव्हा वैरी वाटतात। एखादा मुलगा चुकीच्या मार्गाने वागत असेल, आई वडील रागवले तर मुलं म्हणतात, तुला काय माहित, बाकीचे मुलं तर किती व्यसनी आहेत, मी नुसती काही थोडंफार सुपारी वगैरे खाल्ली किंवा थोडंफार काही पुडी खाल्ली तर तुझ्या पोटात दुखतंय। आई म्हणते, नाही बाळा, ही सुरुवात आहे, याच्यानंतर फार काही होऊ शकते, आम्ही जीवन अनुभवलेलं आहे। कोण म्हणतंय? आई वडील। परंतु असे सांगणारे आई वडील आज वैरी वाटतायत मुलांना। एखादी कॉलेजला जाणारी मुलगी जर स्लीव्हलेस कपडे घालून जर जायला लागली, कुलीन घरातली आई मुलीला सांगते, हे योग्य नाही, लोकांच्या नजरा चांगल्या नाही, व्यवस्थित कपडे घातले पाहिजे। मुलगी म्हणते, आई तुला माहित नाही, माझी मैत्रीण आहे ना, याच्यापेक्षा अपुरे कपडे घालते, माझे तरी एवढे आहे। आणि तुला काहीच कळत नाही, आज जग कुठे गेलं आणि तुम्ही जुन्या विचारांमध्ये अटकलेला आहात। हे जुने विचार नाही, याला संस्कार म्हणतात। याला जुने विचार म्हणत नाही, याला संस्कार म्हणतात। पण असे जर संस्कार कोणी शिकवायला लागलं तर मुला मुलींना आवडत नाही। असे शिकवणारे आई वडील नकोसे वाटतात। एकदा एका मोठ्या शहरामध्ये जाण्याचा प्रसंग आला। मी नाव सांगणार नाही, कोणतंही शहर घ्या। आणि त्या शहरामध्ये गेल्यानंतर जेव्हा फ्लॅट सिस्टीम मध्ये काही नातेवाईक राहत होते, त्या फ्लॅट सिस्टीम मध्ये गेल्यानंतर आता बिल्डिंगा समोरासमोर असतात, फ्लॅटला मोठमोठ्या खिडक्या असतात। त्या फ्लॅटच्या गॅलरीमध्ये उभं राहिल्यानंतर समोरच्या बिल्डिंग मध्ये भरपूर त्या ठिकाणी खिडक्या, समोरचे लोक काय करतायत ते गॅलरीत आल्यानंतर कसे आहेत आपल्याला सगळं दिसतं। समोरच्या बिल्डिंग मध्ये काही 2-4 मुली राहत होत्या एका फ्लॅट मध्ये।
मी घडलेली घटना सांगते, डोळ्यांनी बघितलं. आणि त्या मुलींच्या अंगावरचे कपडे बघितल्यानंतर ज्यांच्या घरी आमचा मुक्काम होता त्यांना विचारलं, काय ग हे असं दृश्य? आता जवळचे नातेवाईक असल्यामुळे त्यांनी सांगितलं, दीदी तुम्हाला माहित नाही, हे आम्ही रोज बघतोय आणि इतकं वाईट वाटतं की शेजारच्या आमच्या फ्लॅट मधले मुलं सारखे तिकडे बघत असतात. या मुलींच्या अंगावर पूर्ण कपडे तेव्हा असतात ज्या दिवशी फक्त त्यांचे आई वडील भेटायला येतील तेव्हा. बाकीचे दिवस संपूर्ण अशी स्थिती आहे, खिडकीचा दरवाजा, खिडकीचा गेट त्या ठिकाणी बाजूला करावा की नाही म्हणून लाज वाटते कधी कधी. पण आपला अधिकार नाही दुसऱ्यांना काही सांगण्याचा. असेच कपडे घालून बाजारात जाणार, फिरणार, पण सांगायला कोण? कारण परके लोक जर सांगायला लागले तर तुम्हाला काय गरज आहे, आम्ही काहीही घालू, कसंही वागू. प्रश्न असा निर्माण होतो की अशा पद्धतीने वागल्यानंतर त्यांना आई वडील रागवत का नसतील? पण त्याचं उत्तर असं मिळतं की घरातले आजी आजोबा जर रिमोट साठी भांडण करत असतील आणि अपुरे कपडे घालून जर बाजारामध्ये फिरत असतील तर नातवंडांवर काय परिणाम होईल? यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तद्देवेतरो जनाः स यत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. श्रेष्ठ जसे आचरण करतात तसे कनिष्ठ आचरण करतात. आणि जेव्हा अशा तरुणांना काही शिकवायला समजवायला सुरुवात केली त्यावेळेस त्यांना आई वडील वैरी वाटतात. तुम्हाला काही कळत नाही, तुमचे विचार जुने आहेत. हे विचार जुने नाहीत, याला संस्कार म्हटलेलं जातं, याला संस्कृती म्हटली जाते. कशा पद्धतीचे कपडे स्त्रीच्या अंगावर असावे, अशा पद्धतीचे कपडे असावे की एका श्रेष्ठ, ज्येष्ठ, माननीय आणि सुसंस्कृत व्यक्तीने आपल्याकडे बघितल्यानंतर आपल्याला मान खाली घालण्याची वेळ यायला नको, असे कपडे स्त्रीच्या अंगावर असले पाहिजे. सासऱ्याच्या समोर उभं राहत असताना सुनेचे जर अपुरे कपडे असतील तर बरं वाटेल का? काय वाटतंय तुम्हाला? म्हणून संस्कार कुठेतरी हरवू लागलेले आहेत. बहिरंगामध्ये सर्व तरुण तरुणी अटकलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांना आई वडील वैरी वाटतात. आणि हा बहिरंग त्यांच्यामध्ये कुठून आलेला आहे? हा टीव्हीच्या माध्यमातून आलेला आहे. हा बहिरंग त्यांच्यामध्ये कुठून आलेला आहे? मोबाईलच्या माध्यमातून आलेला आहे. कारण टीव्ही मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट जर बघितले तर ते चित्रपट बघितल्यानंतर त्या चित्रपटामध्ये जसं वागलेलं आहे तसं वागण्याचा प्रयत्न तरुण तरुणी करतात. माझी हात जोडून विनंती असेल की मनोरंजनापुरता चित्रपट बघा, मनोरंजनापुरता पिक्चर बघा, मनोरंजनापुरता एखादी सिरियल ठीक आहे बघायला, परंतु त्या सिरियल सारखं आपलं जीवनामध्ये आपण वागायचं अतिशय चुकीचं आहे. ते मनोरंजन म्हणून बघा. कारण सिरियल मध्ये प्रत्येक आता नवीन नवीन सिरियल आहे त्याच्यामध्ये सगळं त्या ठिकाणी दूषित वातावरण दाखवलेलं जातं. एखादे पती पत्नी असतात, त्यांचा विवाह झालेला असतो, परंतु त्या पतीचं तिसरीकडेच मन असतं. मग काही दिवसानंतर त्याच्या पत्नीला माहित पडतं, मग ती विष घालून पाजण्याचा प्रयत्न करते, त्याच्यामध्ये कुणाचा तरी खून होतो, कुणीतरी काहीतरी. हे सगळं घाण आहे हे वातावरण. आणि ते बघण्यामध्ये आपण आपल्या आयुष्यातला किती मौल्यवान वेळ वाया घालवतो. आणि त्याच्यामध्ये जसं आहे तसं बघून आपण वागण्याचा प्रयत्न करतो. आपलं जीवन वेगळं आहे आणि पिक्चर मध्ये दाखवलेलं जीवन वेगळं असतं. ते तात्पुरतं बघायला ठीक वाटतं, त्याचं अनुकरण जर केलं तर आपल्या जीवनामध्ये ते योग्य ठरणार नाही. एक कल्पना करा, पिक्चर मध्ये जसं दाखवलं जातं की एखादा तरुण मुलगा असतो, त्यावेळेस तो तरुण मुलगा जर एखाद्या मुलीला घेऊन घरी आला तर ती आई लगेच त्या मुलाच्या कपाळाची चुंबन घेते आणि मग नंतर म्हणते, बेटे तूने बहुत अच्छा काम किया कि मेरे लिए बहू लेके आया. वाह, तूने तो मेरी मन्नत, मेरी इच्छा पूरी कर दी. कोण म्हणते? आई. आता असं घडेल का एखादा मुलगा एखाद्या मुलीला घरी घेऊन आला मग ती आई म्हणेल, वा बेटे तूने तो मेरी इच्छा पूरी कर दी? म्हणेल का?
हे तिथेच योग्य आहे. फक्त घरामध्ये आणायचं, जीवनामध्ये आणायचं नाही. हे फक्त मनोरंजन म्हणून बघा. आपलं जीवन आणि ते जीवन फार वेगळं आहे. तसं अनुकरण जर केलं तर आपण संस्कारहीन होणार. आणि एकदम वाईट गोष्ट बघायला मिळते. एकामेकाला कारे आरे म्हणतायत. मोठे व्यक्ती लहान एकामेकाशी बोलत असताना एकेरी शब्दांनी उल्लेख करतात. एखाद्या पिक्चर मध्ये एखादी पत्नी त्या पतीला आवाज देते, काय रे बराच उशीर झाला, तू दिसलाच नाही. आपल्या जीवनात चालेल का ते? हे आपल्या जीवनात चालणार नाही. ही आपली संस्कृती नाही, हे आपले संस्कार नाही. आणि असं जर कुणाला टोकण्याचा प्रयत्न केला तर ते म्हणतात तुम्हाला काही कळत नाही, शांत बस. ते वैरी वाटतात. शिकवणारे आई वडील वैरी वाटतात नाही. म्हणून हे पिक्चर असेल, मोबाईल असेल, ॲडव्हर्टाइज असेल, याच्यापासून दूर राहायचं. फक्त मनोरंजन म्हणून बघायचं. कारण ते आपल्याला वेगळी संस्कृती सांगण्याचा प्रयत्न करतात, जी आपली संस्कृती नाही. एक ॲडव्हर्टाइज दाखवली जाते, जो बीवी से करेगा प्यार वो प्रेस्टीज से. तुमच्या आमच्या पूर्वजांनी तो कुकर आणल्यानंतरच एकामेकावर विश्वास ठेवला होता का? काय वाटतं? नाही. पण आपल्याला शिकवलं जातं की असा परफ्यूम मारल्यानंतरच मुली जवळ येतील, असा साबण लावल्यानंतर तुम्ही तरुण दिसणार, अशा पद्धतीने तुम्ही कपडे घातले, उंच सॅन्डल घातली की मग तुमचं आकर्षण तुमच्याकडे आकर्षित. ही घाण संस्कृती आपल्याला शिकवली जाते. हे आपलं जीवन नाही. याला जुने विचार समजू नका. हे सुसंस्कार नाही. आई वडील वैरी वाटतात का? कारण आजची स्थिती बदललेली आहे, आजची शिक्षण पद्धती बदललेली आहे. आणि याच्यावर उपाय काय आहे? तर आजच्या स्थितीपासून आपण आपल्या मुलांना दूर करू शकत नाही, परंतु याच्यावर उपाय सुद्धा आहे. बालवयापासून जर मुलांकडे आणि मुलींकडे लक्ष दिलं, बालवयापासून जर घरातले श्रेष्ठ जर योग्य वर्तन करायला लागले तर भविष्यामध्ये आपल्याला काहीही तोंडाने त्यांना सांगण्याची गरज पडणार नाही. बालवयामध्ये असलेल्याच नातूचा जर बोट धरून आजोबा मारुती मंदिरामध्ये दर्शनाला जात असेल, कपाळाला गंध लावत असेल, गळ्यामध्ये तुळशीची माळ घालत असेल आणि जर सायंकाळ झाल्यानंतर हरिपाठ म्हणत असेल तर नातू सुद्धा म्हणतो बाबा तुमच्यासारखी माळ माझ्या गळ्यामध्ये घाल. तो नातू सुद्धा कपाळाला गंध लावतो. तरुण कॉलेजला जाणाऱ्या एका मुलाला सांगितलं की कपाळाला गंध लावल्यानंतर काय फरक पडतो? जवळचे नातेवाईक म्हटले नाही, कॉलेजला गेल्यानंतर जर असा गंध लावला तर आमच्याकडे वेगळ्या नजरेने बघितलं जातं. म्हणजे गंध लावल्यानंतर तुमच्याकडे वेगळ्या नजरेने बघितलं जातं. आपण महाराष्ट्राच्या भूमीत राहतो, आपण संतांच्या भूमीत राहतो. आपली परंपरा काय आहे, आपले संस्कार काय आहेत, लोक काय म्हणतील याच्यासाठी आपण गंध लावायचा नाही. लोक काय म्हणतील, वर्गातले मित्र मैत्रिणी काय म्हणतील म्हणून आपण गळ्यामध्ये माळ घालायची नाही. ही कुठली संस्कृती? हे जर बालवयापासून जर आपण संस्कार घातले तर मोठं झाल्यानंतर काही सांगायची गरज पडत नाही. म्हणून आई वडिलांना सांगायची वेळ येते आज, कारण बदललेली शिक्षण पद्धत, जवळ असलेला अनितीचा पैसा की ज्याच्यामुळे मुलं बिघडतायत. आणि अशा स्थितीमध्ये जेव्हा वर्तन वेगळं होतंय आणि ज्या वेळेस त्यांना योग्य मार्गाला लावलं जातं, कथा कीर्तनामध्ये जरी आणलं जातं ते म्हणतात आमचं वय नाही कथा कीर्तनामध्ये यायचं. काय म्हणताय? वय नाही आमचं. जर ज्या वयामध्ये संस्कार घडवायचे आहेत त्या वयामध्ये जर तुम्ही कथा कीर्तनामध्ये मुलांना आणलं नाही तर भविष्यामध्ये त्यांच्यामध्ये बदल होऊ शकत नाही. माती जोपर्यंत ओली आहे तोपर्यंत मातीला वेगवेगळे आकार देता येत आहेत. एकदा की माती कडक झाली, भांड तयार झालं, ते वाळलं की त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोणताही बदल करता येत नाही. अशा वेळेस बदल करण्याचा प्रयत्न केला तर ते भांड फुटून जाईल. मग आज तसेच भांडे फुटतायत. आई वडील एका बाजूला आणि मुलं सुना एका बाजूला. का? योग्य वेळेस लक्ष दिलं नाही म्हणून.
आई वडील वैरी वाटतात, तुम्हाला कळत नाही, तुम्ही लांब राहा, आमचं जीवन आहे, आम्ही असंच वागणार. ही घटना का घडते? कारण बालवयापासून आपलं लक्ष नाही म्हणून. वाईट वाटतंय आई वडील मुलांना, दोषी वाटतायत, वैरी वाटतायत, पाहिजे तसं स्वैर वागू देत नाही म्हणून. पण साधकाला आई वडील वैरी वाटतायत, जवळचे वैरी वाटतायत, सख्खे वैरी वाटतायत. केव्हा? जेव्हा परमार्थ मार्ग